आपली सखी. आता तुम्ही बोला ही सखी म्हणजे कोण, तर सखीशी तुमची भेट करून, ही माझी सखी आणि हिचं दृश्य बघा. सुंदर असं हे सूर्यनारायणाचं दृश्य. मराठी माणूस शक्यतो व्यवसायामध्ये उतरत नाही आणि गेले 32 वर्ष मावशी अखंडपणे ही सेवा करत आहे कोकणकरांसाठी. तर मित्रांनो आतमध्ये जाऊया आपण. म्हणजे मित्रांनो असं नाही, एखादी गोष्ट प्राप्त करण्यासाठी आपल्याला आपला कम्फर्ट झोन सोडावा लागतो. जोपर्यंत तुम्ही तुमचा कम्फर्ट झोन सोडत नाही तोपर्यंत तुम्ही काय अचीव करू शकत नाही. नमस्कार मित्रांनो, मी योगेश पवार. या आपल्या मराठी यूट्यूब चॅनल आपलं सर्वांचं पहाटे हार्दिक स्वागत आहे. थंबनेल आणि टायटल बघून तुम्ही समजलं असेल की आजचा व्हिडिओ खूप खास आहे. हा आपला फर्स्ट मोटो व्लॉग आहे आणि त्याचबरोबर आपण खूप महिन्याच्या विश्रांतीनंतर आपल्या कोकणातील गावी चाललो. त्यामुळे आजचा व्हिडिओ खूप इंटरेस्टिंग असा होणार आहे. मी पण तेवढाच खूप इंटरेस्टिंग आहे की आजचा व्हिडिओ कसा होणार आहे. तर मित्रांनो आता वाजल्याच बरोबर 6 आणि इथून आता आपण निघणार आहोत आपल्या गावी. आणि आज आपल्यासोबत आपले खास मित्र आहेत हरिश्चंद्र धनावडे. ह्याच्यापेक्षा सर्वात खास म्हणजे आपली सखी. आता तुम्ही बोला ही सखी म्हणजे कोण, तर सखीशी तुमची भेट करून देतो. ही बघा, ही माझी सखी आणि हिच्यासोबत आपण हा आजचा प्रवास करणार आहोत. निघूया आता आपण आणि या प्रवासाला सुरुवात करूया. तर मित्रांनो आता आपला प्रवास सुरू झाला आहे. आता आपण जस्ट निघालो कल्याणवरून. बरोबर सकाळचे 6 वाजलेले आहेत. बघू किती टाईम लागतो आपल्याला, कारण ब्लॉक करत जायचं त्यामुळे थोडा टाईम तर लागणारच आहे. आणि या प्रवासामध्ये काही स्पॉट जर आपल्याला एक्सप्लोर करता आले तर ते आपण करणार आहोत. चला मित्रांनो प्रवासाची मजा घेऊया. मित्रांनो आता आपण आहे कळंबोलीला आणि फुल ट्रॉफिक आहे. अपेक्षा नव्हती गेली की एवढी ट्रॉफिक भेटेल. मित्रांनो पुन्हा एकदा आपलं सर्वांचं स्वागत आहे. समोरचं दृश्य बघा, सुंदर असं हे सूर्यनारायणाचं दृश्य. आणि हे दृश्य बघितल्यानंतर आपलं एक मराठी भक्तिगीत आठवलं. घनश्याम सुंदरा श्रीधरा अरुण उदय झाला, उठिल वकरी वनमाली उठिल वकरी वनमाली. नवीन अनुभव हा आपल्यासाठी. आपला फर्स्ट मोटो ब्लॉग आणि खूप महिन्याच्या कालावधीनंतर आपण गावी चाललो आहे, आपल्या कोकणातल्या गावी. त्यामुळे असा आनंदाचा क्षण, एक गावी जाण्याचं सुख आनंद. आणि दुसरं म्हणजे की आपली खूप दिवसापासून एक इच्छा होती की एक मोटो ब्लॉग करावा आणि ती इच्छासुद्धा आपली पूर्ण होत आहे. एक दुग्ध शर्करा योग आहे आपला हा. एक प्रवास आणि 2 इच्छा पूर्ण. एक गावी जायची इच्छा आणि दुसरं आपलं मोटो ब्लॉग. मित्रांनो आता आपण कर्नाला अभयारण्यामध्ये. हा थोडा नागपुडी वळणाचा रस्ता आहे, त्यामुळे इथे गाडी चालवताना थोडं सांभाळून चालवावी. कर्नाला पक्षी अभयारण्य
आणि हे सुंदर असं समोरचं व्ह्यू. आणि ही आपली सखी आज पहिल्यांदा गावी चालले, त्यामुळे ती पण खूप खुश असणार आहे माझ्या बरोबर. कारण जेवढा आनंद मला आहे गावी जायचा तेवढाच आनंद हिला सुद्धा असणार आहे. कारण ती फर्स्ट टाइम आपल्या कोकणात जाणार आहे. आणि कोकण हा आपल्या जिव्हाळ्याचा विषय, आवडीचा विषय. 6:30 वाजता निघाला होता आपण घरून. ट्रॉफिकमुळे थोडा उशीर झाला. चला बघूया आता पुढचा प्रवास अजून कसा होतो. भेटू पुन्हा. मित्रांनो, वडकडपासून थोडा पुढं आलो 4-5 किलोमीटर. आणि हा असा रस्ता आहे बघा. हा आपला नॅशनल हायवे आणि इथे हे अशा ब्लॉक लावलेले आहेत. तुम्ही कित्येक वर्ष बोलता हा रस्ता आहे तसाच आहे. आणि हे बाजूला ब्रिजचं काम आहे ते कित्येक वर्षापासून चालू आहे. कधी हे काम पूर्ण होईल काही सांगता येत नाही. हा 1-2 किलोमीटरचा पट्टा आहे बघा. आणि इथं फुल चेकिंग चालू आहे, बघू शकता तुम्ही. हा इथं असते ना का पण. आता रस्ता चांगला आहे एकदम. तो एक पदरी रस्ता होता आणि खूप खराब होता, परंतु हा एकदम व्यवस्थित आणि असा टॉप रस्ता. आणि आपण 15-20 मिनिटाच्या आत आपण पाली फाट्याला पोहोचू. आणि पाली फाट्याला आपण नाश्त्यासाठी थांबू, थोडा पेटपूजा करू आणि आपल्या या सखीला पण थोडा आराम देऊ. 15-20 मिनिटामध्ये आपण पोहोचू पाली फाट्याला. आणि भूक पण लागलेली आहे खूप. तर मित्रांनो, डायरेक्ट आपण आता पाली फाट्याला भेटू. तोपर्यंत मस्त राहा, मजेत राहा. मित्रांनो, आता आपण आलो पाली फाट्याला. आणि इथं आपण थोडा पेटपूजा करूया, नाश्ता करूया. जवळ 100 किलोमीटरच्या आसपास आपला प्रवास झालेला आहे. पुढे गौरी मावशीचं हॉटेल. मित्रांनो, आता आपण आलो आहोत पाली फाट्याला. आणि जस्ट तुम्ही जर इकडून जाल तर इकडून आपल्याला कोकणात जायचे. आणि इकडून आपण आलो आहोत मुंबईवरून. हा मुंबईला जाणारा रस्ता. आणि जस्ट हे समोर आहे आपलं हॉटेल गौरी. आपण हे आपलं फेमस हॉल्ट आहे. जर आपण कोकणात असाल तर शक्यतो इथंच थांबतो. कारण खूप वर्षापासून मावशी आणि काका इथं कोकणकरांसाठी एक सेवा पुरवत आहे नाश्त्याच्या मार्फत. आणि इथून जो रस्ता तो खोपोली मार्गातून येऊ शकतो. आता आपण जाऊ आतमध्ये. आणि ही आपली पाटील मावशी. आपण इथं नाश्त्याला थांबतो नेहमी. आणि इथं खास म्हणजे तुम्हाला गरमागरम नाश्ता भेटेल. गरम नाश्ता काय भेटणार मावशी आज? वडापाव, मिसळ, कांदा भजी, रसवडा, गोल भजी, पालक भजी. आणि आपल्या कोकणातले बरेचसे लोक मावशीला ओळखत असाल, कारण हे फेमस ठिकाण आहे. आणि आमचं तर शक्यतो आम्ही इथंच थांबतो नाश्त्यासाठी. आता इथं आपण मस्तपैकी नाश्ता करूया. बटाटे भजी बघ, एक नंबर बटाटा भजी आहे. मावशीला नंतर सेपरेट व्हिडिओ करायला लागेल, इंटरव्ह्यू घ्यायला लागेल मावशी. एवढा वर्षाचा अनुभव आहे ना. मराठी माणूस शक्यतो व्यवसायामध्ये उतरत नाही. आणि गेले 32 वर्ष मावशी अखंडपणे ही सेवा करत आहे कोकणकरांसाठी.
फेमस वडापाव महाराष्ट्राचा. आला थकलाय जाम ट्रिप प्रवास करून. मावशीला एक स्वतंत्र व्हिडिओ करायचा. आणि आमचे काका पाटील का आतमध्ये गेले. मित्रांनो, तुम्ही कोकणात येत असाल तर नक्की या गौरी हॉटेलला भेट द्या आणि गरमागरम असा नाश्त्याचा आस्वाद घ्या. हे आपलं गौरी हॉटेल. पुढील मावशी. मित्रांनो, मस्त असा नाश्ता केला आहे, पेटपूजा केली आपली आणि आपल्या सखीला पण थोडा आराम दिलेला आहे. दारून जवळजवळ 100 किलोमीटरचा आपण प्रवास कंटिन्यू केला. 100 किलोमीटर गेल्यावर थोडा फार विश्रांती घेणे आवश्यक होती. पेटपूजा झालं आहे. आता थोडं पुढं गेल्यानंतर पेट्रोल फुल करू आणि डायरेक्ट आपण तर माणगावला जाणार आहे. माणगावला एक गणपती मंदिर आहे फेमस. तिथं आपण दर्शन घेऊ. दर्शन घेऊन मग आपण आपल्या गावी जाणार आहोत. तर मित्रांनो, आपल्या व्हिडिओसोबतच राहा, कुठे जाऊ नका. खूप धमाल असा व्हिडिओ होणार आहे. शेवटपर्यंत हा व्हिडिओ पहा आणि आपल्या चॅनलवर नवीन असल्यास आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा आणि शेअर करा. तर भेटू आता मित्रांनो डायरेक्ट आपण माणगावला. मित्रांनो, आता हा आपल्याला लेफ्ट घ्यायचा आहे आणि इथे ही कमान दिसते. मित्रांनो, माणगावपासून जस्ट 2 ते 3 किलोमीटर अंतरावर एक स्वयंभू गणेश मंदिर आहे. मित्रांनो, आता आपण आहोत माणगावपासून 4 ते 5 किलोमीटर अंतर असलेल्या मुगवली गावात. आणि या मुगवली या गावामध्ये श्री गणेशाचं एक स्वयंभू मंदिर आहे, मुगवली श्री गणेश मंदिर म्हणून. आणि जस्ट मी मंदिराच्या समोर आहे. हे समोरच आपले मंदिर आहे. तर मित्रांनो, आतमध्ये जाऊया आपण. तर मित्रांनो, हे मंदिर रायगड जिल्ह्यातील माणगाव तालुक्यातील मुगवली गावी आहे. हे मंदिर श्री गणेशाचे एक स्वयंभू मंदिर आहे. मंदिरात प्रवेश करतात भव्य असे लांब सडक सभा मंडप दिसून येते. मित्रांनो, या मंदिराच्या गाभाऱ्यात कॅमेऱ्याला परवानगी नाही. इथे तुम्ही फोटोग्राफी व व्हिडिओग्राफी करू शकत नाही. परंतु मित्रांनो, या मंदिराची आख्यायिका खूप सुंदर आहे. सुमारे 325 वर्षापूर्वी मुगवली गावाच्या परिसरातील एका शेतात एक शेतकरी नांगरणी करत होता. अचानक शेतातील एका दगडास नांगराचा फाळ लागून येथून रक्त येऊ लागले. हे पाहून त्या शेतकऱ्याने गावाकडे धाव घेतली आणि घडलेला सर्व प्रकार गावकऱ्यांना सांगितला. त्यानंतर सर्व ग्रामस्थांनी तो संपूर्ण परिसर स्वच्छ केला. तो परिसर स्वच्छ केला असता श्री गणेशाची सुंदर अशी मूर्ती तिथे आढळून आली. सुरुवातीला ग्रामस्थांनी तिथे कुडाचे मंदिर उभारले. मित्रांनो, आज रोजी जे भव्य दिव्य मंदिर आपल्याला दिसून येत आहे ते सन 1968 साली उभारण्यात आलेले आहे. तर मित्रांनो, या मंदिरावर एक स्वतंत्र व्हिडिओ आपण भविष्यात नक्की करूया. तर मित्रांनो, आपण बाप्पाचं दर्शन घेतलं आणि आता आपण पुन्हा आपल्या प्रवासाला सुरुवात केलेली आहे. आतमध्ये व्हिडिओ आणि फोटोग्राफीला परवानगी नाही आहे, त्यामुळे आम्ही दर्शन घेतलं आणि बाहेरचं काही शूट करत एवढं शूट केलं
आणि आपल्या प्रवासाला आता सुरुवात करत आहोत. तर आता आपण थेट महाड गाठणार आहोत. महाडमधून पुढे आपण बिरवाडी MIDC, तर बिरवाडी जो बाजार आहे त्या बाजारामध्ये जाणार आहोत. तर मित्रांनो आता थेट आपण बिरवाडीमध्ये भेटूया, आमच्या गावच्या बाजारामध्ये, मार्केटमध्ये. मित्रांनो आता आपण आलो आमच्या गावच्या बाजारामध्ये. आमच्या गावापासून 15 ते 20 किलोमीटर हा बाजार आहे. जर काय घ्यायचं असेल तर आम्हाला याच मार्केटमध्ये यावं लागतं, दुसरा काय ऑप्शन नाही. गावापासून 5 किलोमीटर वरून गाव आहे, तिथं आम्हाला भाजीपाला किंवा इतर कडधान्य भेटतात. पण बाकी इतर काय वस्तू घ्यायच्या असेल तर आम्हाला किंवा डॉक्टर यायचं असेल, मेडिकल असेल तर ह्या बिरवाडीचा बाजाराशिवाय ऑप्शन नाही. आणि आता आपण आहो बिरवाडीच्या बाजारामध्ये. हे बिरवाडी गाव आहे आणि या पंचक्रोशातील एक सर्वात मोठा बाजार इथं भरतो. आता आपण काही स्वीट्स घेणार आहोत किंवा काही फरसाण घेणार आहोत. आज काय जिकडं तिकडे ट्रॉफिकच लागते. गावी जायचं बोललो तर काहीतरी घेऊन जायला लागेल. आपला घरचं बंद असतो. माजूला आपले मावशी आहे, पहिले आपण आपल्या मामांकडे जाणार आहे आणि त्यासाठी पहिले काहीतरी घेऊया फरसाण आणि स्वीट्स, थोडंफार खरेदी करूया आणि मग पुन्हा आपल्या गावच्या प्रवासाला सुरुवात करूया. नाना वैतागले का नाना? ऊन लागले बघतो बाबा, भयंकर ऊन आहे, कारण सध्या गरमीचे दिवस राहिला घरी. थोडासा घेऊ आपण आता, नंतर बघू. मित्रांनो फायनली आम्ही आमच्या गावी पोहोचलो आहोत. आमचा गावचा रस्ता. पण मी सध्या माझ्या गावी नाही, मी आहे माझ्या मामांच्या गावी, म्हणजे माझ्या मामे सासूरवाडीला. का मामा बरेत काय? वाजले दुपारचे 1. आता आपण जाऊ नानाच्या घरी. आणि हेच घर ना खबर. मित्रांनो मस्त असं फ्रेश झालंय. आता आहे आपण आपल्या नानाच्या घरी. हे आपलं मस्त चुलीवरती केलेलं वरण भात आणि वरणमध्ये वरण भात, फ्लावरची भाजी ना, फ्लावर वाटाणा. मस्तपैकी या जेवाळा जेवण करू आणि मग आपण थोडा फेरफटका मारू. तर मित्रांनो आता आपण निघालो आहोत वरण गावातून, म्हणजेच माझ्या मामे सासूरवाडीमधून. आणि आता आपण चाललो आहोत आपल्या गावी माजेरीला, जे काय आहे वरून घाटात. मित्रांनो व्हिडिओच्या माध्यमातून मी तुम्हाला एक गोष्ट सांगू इच्छितो. जर एखाद्या गोष्टीचा आपल्याला छंद असेल किंवा एखादी गोष्ट आपल्याला खूप आवडत असेल आणि ती गोष्ट मिळवण्यासाठी आपल्याला त्या पद्धतीने प्रयत्न करणे आवश्यक असतं. एक बोलतात ना की आपल्या कम्फर्ट झोनमधून बाहेर पडणं आवश्यक असतं. ज्यावेळेस आपण आपल्या कम्फर्ट झोनमधून बाहेर पडतो त्यावेळेस ती गोष्ट आपल्याला अचीव करता येते. बऱ्याच महिन्यापासून मित्रांनो माझी एक इच्छा होती की एक मोटो ब्लॉग करावा आणि ती इच्छा आज शेवटी पूर्णत्वास झाली आहे. म्हणजे ती इच्छा माझी आज पूर्ण झाली आहे. बोलतात ना उम्मीद पे दुनिया कायम आहे, पण उम्मीद पे दुनिया नुसती उम्मीद करून फायदा नाही. तर त्यासाठी तसे प्रयत्नसुद्धा केले पाहिजे आणि तसेच प्रयत्न आपण या व्हिडिओच्या माध्यमातून करत आहोत. आज आपली ही सखी पहिल्यांदा आपल्या गावी आले, म्हणजे आपल्या कोकणात.
आणि हा आपला पहिला मोटो ब्लॉग आणि खूप महिन्याच्या विश्रांतीनंतर आपला हा गावचा प्रवास आणि सुंदर असा हा रस्ता वळणावळीचा नागमोडी वळण आहे आणि सह्याद्रीच्या कुशीत वसलेलं हे माझं गाव. छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती संभाजी महाराज, राजमाता जिजाऊ आणि अशा अनेक मावळ्यांच्या पदस्पर्शाने पावन झालेली व त्यांच्या पराक्रमाने प्रत्यक्ष साक्षी असलेल्या रायगड जिल्ह्यातील हे माझं गाव. मित्रांनो, पुढे हे खूप मोठा टर्न आहे, त्यामुळे इथं हॉर्न देणं गरजेचं आहे. अशक्य सुंदर असा हा आपला प्रवास आणि तेवढाच आनंददायक आपल्यासाठी. गावी पोचलेलो आहोत. 5 मिनिटाच्या अंतरावर आपलं गाव आहे आणि खूप सुंदर असा प्रवास झालेला आहे. रोजच्या अशा धावपळीच्या जीवनातून ना 2 दिवस तरी असा प्रवास केला पाहिजे. आणि आपलं गाव, समोर आपलं राम मंदिर, आणि इथून आपल्याला महाराष्ट्र ड्राईव्ह. खरंच काय, आणि हे आले आपलं गाव. माझं कोकणातील असं सुंदर हे माजेरी गाव. त्यात जीव नेहमी अडकलेला असतो माझा आणि मुंबईला राहून नेहमी माझं गाव मिस करत असतो. गावच्या आठवणी नेहमी सत्वत असतात गावच्या आपल्याला. आणि हे आपलं घर समोरचं. घरी कोण नसतं, आपल्या गावी कोण नसतं, सर्व मुंबईलाच आहेत. आपलं घर कोकणातील सुंदर घर आणि हा निसर्गरम्य असा परिसर. मित्रांनो, फायनली आपण आपल्या गावी पोचलो आणि आता आपण आहोत आपल्या घरापाशी. आणि हे समोर बघा, हा माझा पूर्ण घराचा परिसर. मित्रांनो, आजचा व्हिडिओ आपण इथेच संपवत आहोत. व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून सांगा. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा आणि शेअर करा. तसेच आपल्या चॅनलवर नवीन असल्यास चॅनलला सबस्क्राईब करा. जाता जाता एवढंच बोलू की हा माझा फर्स्ट मोटो व्लॉग होता. खूप दिवसापासून प्रबल इच्छा होती व्हिडिओ करण्याची, परंतु काही संधी भेटत नव्हती आणि कामाच्या व्यापामध्ये जमत सुद्धा नव्हतं. तसेच खूप महिन्यानंतर गावी आलो, तर बोललो आता गावी चाललोच आहे, तर
एक सुवर्ण संधी भेटली आपल्याला, तर गावी पण जाऊ आणि मोठं व्लॉग पण करू आणि त्या संधीचं मी सोनं केलेलं आहे. व्हिडिओ कसा वाटला तुम्ही नक्की कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून सांगा. अजून 2 दिवस मी गावी आहे, त्यामुळे या 2 दिवसात जी काही धमाल मी करणार आहे इथं गावी ती तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये नक्की पाहायला भेटेल. तर पुढचे व्हिडिओसुद्धा नक्की पहा. भेटू एका नवीन व्हिडिओमध्ये. जय शिवराय, जय शंभूराजे.